जनतेला भावनिक आवाहन केलेले पंकजा मुंडे यांनी पदर पसरून मागते एक संधी द्या असं पंकजा मुंडे म्हणाल्या. एक प्रकारे भावनिक आवाहन केलेले आहे. यंदाच्या निवडणुकीत अनेकांनी अशी आवाहनं केलेली आहेत. चंद्रकांत खैरे म्हणाले शेवटची निवडणूक आहे. पंकजा मुंडे म्हणतायत एक संधी द्या, पदर पसरते, मला एक संधी द्या. पदर पसरून ही शेवटची संधी मला द्या. शेवटची. या जिल्ह्यातला खासदार पुढच्या वेळी तुम्हाला जो पाहिजे तो पंकजा मुंडे रात्र दिवस एक करून घाम गाळून करून दे, पण ही संधी मला शेवटची. सगळ्या माझ्या मराठा बांधव असतील, धनगर बांधव असतील, माळी समाजाचे लोक असतील, मागासवर्गीय समाजाचे लोक असतील, सगळ्यांना मी पदर पसरून ही विनंती का करायली सांगा बरं. मला काही पैसे कमवायचे वाटतं तुम्हाला? मला नावाची प्रसिद्धीची लालसा वाटतं तुम्हाला? मला एक काटा रुतलाय माझ्या हृदयात. 2014 पासून 2024 पर्यंत जेव्हा मी घरातली मोठी होते, माझा बाप भरल्या ताटावरून गेला आणि माझ्या पाठीमागे कोणाही मोठ्याचा आधार नव्हता, तेव्हा तुम्ही माझा परिवार झालात, तेव्हा तुम्ही माझा आधार झालात. तुम्ही प्रीतम, यशू आणि धनंजय आणि आर्यमन पेक्षाही मला प्रिय आहात, हे मी आज जाहीर सांगते. कारण माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही नव्हतं. मला हेही माहित नव्हतं की माझी खासदारकीची सीट प्रीतमला जाईल. मला हेही माहित नव्हतं की मी पुढे आमदार होईल किंवा मी मंत्री होईल. मला हेही काही माहित नव्हतं, पण माझ्या खांद्यावर खूप लोकांच्या स्वप्नांचं ओझं होतं. तेव्हा मी माझ्या नेत्यांना विनंती केली की मला केंद्रामध्ये मंत्रीपद द्यावं अशी चर्चा होती. तेव्हा मला विनंती केली, मला केंद्रामध्ये मंत्रीपद नको, मला कोर कमिटीमध्ये घ्या. कारण गोपीनाथ मुंडेंनी अनेक डोळ्यात स्वप्न टाकली आहेत, ती स्वप्न पूर्ण करायची आहेत. आणि म्हणून 25, 30, 40 लोकांना मी तिकीट देऊ शकले आणि ते निवडून येऊन आज आमदार खासदार आहेत. तुमच्यापैकीच एक आमचा सुनील तिकडे गेला असला तरी पहिल्यांदा नगरपालिकेत उपनगर अध्यक्ष सुनील शेळकेला केलं. खूप जीव लावणारे लोक आहेत, हो, खूप जीवापाड प्रेम करणारे, निस्वार्थ प्रेम करणारे लोक आहेत. पण या बीड जिल्ह्याच्या राजकारणाला कुणाची दृष्ट लागते दरवेळी मला कळत नाही. निस्वार्थपणा बाजूला जातो आणि कारस्थानाने त्याची जागा घेतली जाते. या निवडणुकीत प्रत्येकाला माझी हात जोडून एवढीच विनंती आहे, तुम्ही या सभेमध्ये भाषण जरूर कराल, या सभेमध्ये मोठे मोठे शब्द जरूर द्याल, पण प्रत्यक्षात तुम्ही काय मदत कराल ह्याच्या डोळ्यात तेल घालून हे सगळे बघतायत, सगळे. पंकजा मुंडेंनी आवाहन केलेलं आहे शेवटची निवडणूक आहे, एकदा संधी द्या. आता त्यांच्या या पदर पसरून मतं मागण्याला बीडकर कसा प्रतिसाद देत आहेत ते 4 जूनला कळेल.